श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका महान योगी, सिद्धपुरुष आणि दत्तावताराविषयी, ज्यांच्या नावाचा जप आजही लाखो भक्तांच्या जीवनात आशा, श्रद्धा आणि धैर्य निर्माण करतो. ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, अक्कलकोटमधील वास्तव्य, भक्तांवरील कृपा, त्यांच्या शिकवणी आणि आजही लाखो भक्त त्यांच्या चरणी का नतमस्तक होतात याविषयी जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ कोण होते? श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात अत्यंत मानाचे स्थान आहे. अनेक भक्त त्यांना भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार मानतात. त्यांच्या जन्माविषयी निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. विविध परंपरांमध्ये वेगवेगळे उल्लेख आढळतात. मात्र त्यांच्या दिव्य कार्यामुळे ते संपूर्ण भारतात पूजनीय झाले. त्यांनी अनेक प्रदेशांत भ्रमण करून अखेरीस अक्कलकोट येथे दीर्घकाल वास्तव्य केले. अक्कलकोटमध्ये आगमन स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे आले आणि तेथील वटवृक्ष परिसरात राहू लागले. त्यांच्या दर्शनासाठी सामान्य नागरिक, राजे, अधिकारी, गरीब, श्रीमंत, संत आणि विद्वान असे सर्वच जण येत असत. स्वामींनी कधीही जातीपातीचा किंवा श्रीमंती गरिबीचा भेद केला नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक भक्त समान होता. स्वामींची जीवनशैली, स्वामी समर्थ महाराज अत्यंत साधे जीवन जगत असत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा नव्हता. ते कधी मंदिरात, कधी वटवृक्षाखाली, तर कधी भक्तांच्या घरी बसत असत. त्यांचे बोलणे कधी कठोर वाटे, पण त्यामागे भक्तांचे कल्याणच असे. स्वामींच्या शिकवणी स्वामी समर्थांनी कोणताही मोठा ग्रंथ लिहिला नाही, परंतु त्यांच्या जीवनातून त्यांनी अनेक मौल्यवान शिकवणी दिल्या. ईश्वरावर अखंड श्रद्धा ठेवा, सत्य आणि प्रामाणिकपणाने जीवन जगा, गरजूंची सेवा करा, अहंकार सोडा, संकटात घाबरू नका, नामस्मरण करा. त्यांचा प्रसिद्ध संदेश आजही प्रत्येक भक्ताला प्रेरणा देतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांवरील कृपा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना संकटातून मार्ग मिळाला, मानसिक धैर्य मिळाले किंवा जीवनात सकारात्मक बदल झाला. अशा अनुभवांकडे श्रद्धेने पाहिले जाते आणि प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा असू शकतो. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने अनेकांना मानसिक शांतता आणि आत्मविश्वास लाभतो असे भक्त सांगतात.